नमस्कार, मी डॉक्टर गणेश बोरकर. आपण जी आहार सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये आज आपण मुगाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत. मूग हे आयुर्वेदानुसार शीत मानलेले आहेत, लघु आहेत म्हणजे पचायला हलके आहेत. त्यानंतर कषाय रसाचे, मधुर रसाचे आणि कडू विपाक असलेले आहेत. तर असे मूग जे आहेत ते आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थाच्या स्वरूपातून घेत असतो. तर मूग मॉडर्न सायन्सनुसार एक प्रोटीन सोर्स म्हणून मानलेला आहे. म्हणजे ज्या डाळी असतात ना, ते कडधान्य डाळी, विशेषतः द्विदल धान्य जे येतं, तर ते प्रोटीनचा सोर्स म्हणून आपण आहारामध्ये घेत असतो. तर त्यामध्ये मुगाचे गुणधर्म आपण आयुर्वेदानुसार बघत आहोत. तर मूग याची गुणधर्मानुसार दोषावर कसे कार्य करतात आणि आपल्या शरीर प्रकृतीवर कसे कार्य करतात. तर हे अल्पवातकारक सांगितलेलं आहे. म्हणजे वाताचा खूप काही जास्त शरीरावर प्रकोप करत नाही किंवा वात खूप जास्त प्रमाणात वाढवत नाही, तर ते अल्पवातकारक म्हणून सांगितलेलं आहे. पित्तशामक आहे शीतगुणामुळे आणि वृक्षगुणामुळे कफशामक आहेत. तर मग असे तिन्ही दोषावर हे काम करत असताना हे तिन्ही प्रकृतीच्या व्यक्तींना चालणारे आहेत. तर पथ्यकारक आहेत ते. त्यामुळे मुगाचे गुणधर्म हे खूप चांगले आहे शरीरासाठी आणि पथ्यकारक असल्यामुळे सर्वांसाठी चालणारे आहेत आणि चांगल्या प्रोटीन्सचा सोर्स आहे, फायबरचा सोर्स आहे. यामध्ये बाकी मिनरल्स, विटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट पण आहेत. तर त्याच्यामुळे रोजच्या आहारामध्ये मुगाचा वापर आपण नक्की केला पाहिजे. आजारी व्यक्तींना मूग हे पचायला हलके असल्यामुळे तांदूळाच्या खिचडीमध्ये मुगाची डाळ टाकून दिली तर चांगली असते. आणि मी तरी म्हणेल की आजारी व्यक्तींनी खिचडी, जो मुगाची डाळ आणि तांदूळ असलेले दोन्ही लघु येतात, दोन्ही पथ्यकर आहेत, त्याच्यामुळे नक्की घेतली पाहिजे. आणि बल्यकर आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर हे झाले मुगाचे गुणधर्म. डाळीमध्ये आपण मुगाची डाळ बघितली. आता आपण उडदाची डाळ बघू. उडीद समजा, उडदाचे गुणधर्म काय सांगितलेले आहे. तर जसे मूग हे लघु सांगितलेले आहे, तर उडीद त्याच्या विरुद्ध गुरु आहेत. जसे वृक्ष आहे मूग, तर त्याच्यामध्ये तुम्ही उडीद जर घेतले तर स्निग्ध आहे. त्यानंतर मूग जर शीत आहे तर उडीद काय उष्ण आहे. तर मग हे उडदाचे जवळपास उडदाचे गुणधर्म हे मुगाच्या विरुद्ध आहेत जवळपास. तर हे दोन्ही डाळीच आहेत. दोन्ही डाळींच्या आपण रोजच्या आहारामध्ये भरपूर अनेक पदार्थांचा उपयोग करत असतो. पण त्याचे गुणधर्म समजून जर घेतले तर कोणती जास्त खायची आणि कोणती कमी खायची तुमच्या लक्षात येईल. उडीद एक गुरुगुणाचे, पचायला जड असल्यामुळे ज्यांचं रोज एक्झरसाईज असतो त्यांनीच जास्त प्रमाणामध्ये उडदाचं सेवन करायचं आहे. अदरवाईज ज्यांचे एका जागेवर बसून आहे, ज्यांचा मंदाग्नी आहे, अशांनी शक्यतोवर उडीद हे टाळलेलं बरं. झालं. त्यानंतर उडदाचे बाकीचे गुणधर्म जर बघितले तर वृक्ष म्हणून सांगितलेले आहे, म्हणजे तुमची फर्टिलिटी वाढवणारे आहे. त्यानंतर तुमचं बलकारक आहे, बल वाढवणार आहे, कफ वाढवणारे आणि पित्त वाढवणारे आहे. मग त्यामुळे काय करायचं की कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी उडदाचं सेवन कमी करायचं, पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी उडदाचं सेवन संयमित करायचं. आणि वातशामक आहे, म्हणजे वात प्रकृतीच्या व्यक्तींना नक्की चालतात. पण कुठली डाळी जर घेतली आपण तर त्या डाळीमध्ये एक असं गोष्ट असते की ते काय करते, पोटामध्ये पचायला जड असते. तर त्याचं वातगुण हा कमी करण्यासाठी आपल्याला त्यासोबत कशासोबत तरी त्याला ॲडिशन घ्यावं लागत असते. जर मुगाची डाळ जर घेणार असाल तर वृक्ष आहे, तर तुम्हाला त्यासोबत तेलाचा आणि तुपाचा वापर करायचा आहे. उडदाची डाळ जर घेणार असाल ती अगोदर स्निग्ध आहे आणि पचायला जड असल्यामुळे त्यासोबत पचायला जे काही घटक, पाचन वाढवणारे घटक त्यासोबत त्या उडदाच्या डाळीसोबत आपण घेतले पाहिजे. म्हणजे आपण जर म्हणतो की तडका मारून बनवलेली डाळ जी आहे त्याच्यामध्ये आपण अनेक स्पायसेस टाकतो आणि तडका मारून बनवलेली डाळ आपल्याकडे फेमस आहे. समजा डाळ म्हटली की आपण तडका डाळ, आपण असं कुठे हॉटेलवर जरी गेलो तरी आपण ऑर्डर देतो तडका मारलेली डाळ. पण लक्षात घ्या, जर मुगाची डाळ जर आपण तडका मारलेली घेतली तर ती पित्तकर ठरेल तुम्हाला, आणि उडदाची डाळ जर तुम्ही तडका मारलेली घेतली तर ती पचनास हलकी होईल. हा तुम्ही फरक त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. तर डाळीचा वापर जेवणामध्ये करताना हे तुम्ही समजून घ्या. उडदाची डाळ ही पचायला जड असल्यामुळे जे व्यायाम करतात रेग्युलर त्यांनीच जास्त खायची आहे. अदरवाईज उडदाच्या डाळीचा वापर कमी ठेवायचा आहे. उडदाची डाळ थोडीशी अभिषंधी मानली जाते, त्याच्यामुळे जे अभिषंधी पदार्थ असतील त्याच्यासोबत नक्कीच उडदाची डाळ घेऊ नये. जसं की दह्यासोबत उडदाची डाळ खाल्ली नाही पाहिजे. त्याचा विरुद्ध गुण आणखी तुमच्या फिशसोबत येतो. फिश म्हणजे मासळीसोबत उडदाची डाळ नाही खाल्ली पाहिजे, हे लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर उडदाची डाळ झाली तुमची. मुगाची डाळ तुमच्या लक्षात आलं असेल कशी खायची. तर आता आपण बघू चवळीची डाळ. तर चवळी ही कशी शीत मानलेली आहे आणि वृक्ष आहे ती.
पचायला थोडी गुरुगुणाची आहे आणि मल तयार करणारी. कोणती? चवळीची डाळ. अगोदर मी सांगितलं तुम्हाला मूग, नंतर उडीद आणि आता चवळी बघत आहे आपण. तर चवळी ही मलकारक आहे. ज्यांना अल्पमल होतो, काही काही लोकांना होतं असं की खातं भरपूर पण टॉयलेटला साफ होत नाही बाबा, अल्पमल प्रवृत्ती असते त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये असं सॅटिस्फॅक्शन नाही राहत त्यांना, पोट साफ नसल्यामुळे. तर अशांनी जर चवळीची डाळ जर आहारामध्ये घेतली तर त्यांना मलप्रवृत्ती मोकळी होण्यास आणि त्याच्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे त्यांना तो रिलीफ भेटू शकतो. आणि चवळीची डाळ ही कशी आहे तर कफाचं आणि पित्ताचं शमन करणारी आहे. थोडी मधुर आणि शीतगुणाची असल्यामुळे कफाचं आणि पित्ताचं ती शमन करते. त्या वृक्ष असल्यामुळे कफाचं शमन करते, शीत असल्यामुळे पित्ताचं शमन करते आणि थोडी वातकारक मानलेली आहे. म्हणजे जर तुम्ही जास्त चवळीचं सेवन केलं तर ती वात वाढवते. तसं ती शरीरामध्ये पचायला ग्राही म्हणून म्हटलं आहे. म्हणजे ही पचायला लवकर ॲब्सॉर्ब होते शरीरामध्ये. तर ही ज्यांना समजा अतिसार आहे, तर अशा लोकांनी जर घेतली तर ग्राही म्हणून ती असल्यामुळे अतिसारामध्ये पण ती लागू ठरते. तर हे झाले चवळीचे गुणधर्म बघितले आपण. त्यानंतर बघितले उडदाचे गुणधर्म आणि मुगाचे गुणधर्म बघितले. तर या डाळींचा गुणधर्म समजून तुम्ही तुमच्या आहारामध्ये सेवन ठेवायचे. त्यातल्यात सगळ्यात चांगले मूग मानले गेलेले आहेत. हिरव्या रंगाचे जे मूग असतात हे चांगले पथ्यकर मानलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण बाकीच्या पदार्थांविषयी बघू आणि त्यानंतर याचे गुणधर्म समजून घेत तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. धन्यवाद.